नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि आपण आलो आज फेरफटका मारण्यासाठी शेतामध्ये. तर आज आपण बघणार आहोत इथे आल्यानंतर काजू वगैरे कसे आलेत, ते कलमाची झाडं, कलम आहे आपला, तो कशा पद्धतीने आले ते बघूया. चला तर जाऊया पुढे. चला जाऊया मित्रांनो. हे बघा, इकडे पाणी घातलेले आहे. या बघा, इथे आपण मिरच्यांची झाडं लावलेली आहेत. हे बघा, चांगल्या पद्धतीने झाले आहेत. मागे आपण याचा व्हिडिओ बनवलेला होता. हे बघा, आणि आपण हा वांग्याचं झाड, जो मोठा वांगा दाखवलाय तुम्हाला, त्याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आपण. हे बघा, वांग्याचं झाड पण चांगलं झालेलं आहे. आणि हा फुलांचं झाड आहे. हे बघा, आता फुलं येतील याला. हे लिंबूचं झाड आहे. आणि आपण आज स्पेशल आलेलो आहे काजू बघण्यासाठी. हे बघा, काजू झाड बघा पूर्ण भरलेलं आहे. मोहर खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहे. आणि फक्त हा मोहर जास्त ऊन पडला तर करपतो, पण ते करपू नये. हे बघा, बिया झाले त्याच्यावरती. हे बघा, सुरुवात झालेली आहे. 1 ही 2 म्हणजे बी पकडायची सुरुवात झालेली आहे आता. हे बघा, हे इथे मोठ्या झालेले आहेत. तर मित्रांनो, काजू चांगल्या पद्धतीने ह्याची झालेले आहेत. हा काजूचं झाड एक आहे. इकडे तुम्हाला दुसरं दाखवतो झाड. हे बघा, हा पूर्ण मोठा, हा पण मोठा झाड आहे. तिकडे वरती आहे. हे बघा, हे सगळे काजूचे बुंदे आहेत. 1 2 3 4 5 6 झाडं इथं आहेत. 7. हे बघा, सर्व काजू आलेले आहेत. मित्रांनो, काजूची झाडं जी आहेत, हे आपल्याला, आपली जर जागा असेल तर आपल्याला लावणं गरजेचं आहे. कारण काजू एक असा फळ आहे जो टिकाऊ आहे. म्हणजे आपण त्याला वर्षभर ठेवू शकतो, काजूचे घर वगैरे आणि बिया. कारण बाकीची जी फळं आहेत, आंब्यामध्ये पैसा भरपूर आहे, पण तो टिकाऊ नाही आहे. फणस टिकाऊ नाही आहे. तो आपण एक तात्पुरतं वेळेपुरतं त्याचा पैसा कमवतो आपण. ह्याच्यामधून चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकता तुम्ही. आणि आज तुम्ही जर ओले काजू जर रेट बघायला गेलेत ना, तर मार्केटमध्ये आज 1000 1200 800 ह्या पद्धती रेट चाललेले आहे ओले घर. आणि सुक्या काजूगरांचा रेट 1000 1200 1500 असं आहे, साईज प्रमाणे. आता ही जी, हा जो झाड बघताय तुम्ही, हा वेंगुर्ला 7 आहे. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे तुम्ही आता झाड बघताय ना, हा वेंगुर्ला 7 आहे. आणि ह्याची बी मोठी असते. कारण जशी जशी बीची साईज मोठी असेल त्याचा रेट जास्त मिळतो. तर मित्रांनो, सांगायचं झालं तुम्हाला तर काजूची लागवड ही अवश्य करा. कारण आपल्याकडे कोकणामध्ये प्रत्येक माणसाची जागा असते, पण आपण झाडं लावत नाही. आता बरेचसे लोक आता लावायला लागलेले आहेत. कारण काजू, फणस, कलम अशी बरीच झाडं आहेत आपल्याकडे, जी कोकणामध्ये चांगले फळं देतात. त्याच्यामध्ये चिंच असेल, जांभूळ असेल, फणस असेल, हे बरेच झाडं आता फळझाडं सगळे झालेली आहेत. आता मी स्वतः इथं लागवड केलेली आहे चांगल्या पद्धतीने. आणि मित्रांनो, झाडं लावणं ही आता काळाची गरज आहे. आणि विशेष म्हणजे काजूची लागवड अवश्य करा. कारण काजूचे जे फळं आहेत ना, स्टार्टिंगपासून आपण जी बी असते ओले काजूगर विकले जातात. त्याच्यानंतर बी सुकली की सुका काजूगर विकला जातो. त्याच्यावरची जी साल असते तिचा पण उपयोग होतो. त्याच्यानंतर जे काजू असतो जो आपण खातो, त्याचा पण उपयोग केला जातो वाईनसाठी वगैरे. काजूच्या झाडाच्या प्रत्येक गोष्टीचा वापर केला जातो आणि त्याच्यातून उत्पन्न चांगलं मिळतो. तर तुम्ही आवर्जून झाडांची लागवड करा. आपल्या गव्हर्नमेंटकडून भरपूर स्कीम आहेत काजू लागवडीच्या, त्याचा फायदा घ्या सर्वांनी.
बघूयात आपण पुढे इतर काही लागवड आपण केलेली आहे मित्रांनो. चला हे बघा, ही सुपाची रोपं आपण लावलेत, मागे व्हिडिओ बनवलेले आहे आपण. आपल्याला आज दुसरी लागवड बघायची आहे, अननस. हे बघा, हे बघा, हे अननसीची लागवड आहे बघा. हे बघा, ही केळ्याचा रोप आहे. हे बघा, हे सर्व अननसाची लागवड आहे इकडे. आणि काळी मिरीचे व्हिडिओ आपले बनलेले आहेत. हे बघा, इथे वरती दाखवतो तुम्हाला. हे बघा, पुन्हा वरती गेलेली आहे काळी मिरी. आणि ही वरती सुपारी आहे. हे बघा, हे बघा, कोकमाचं झाड आहे. हा झाड आहे लवंगचा. हे बघा, हे बघा, इकडे पण अननस आहेत. अननस त्याची मी महाडला गेलेलो मित्रांनो, 120 रुपयाला आपल्या ते कापून दिले त्याने. हे बघा, पूर्ण अननस इकडे आहेत. पुढे पण आहेत, इकडे दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे आता फळं मोठी झाली. ते पूर्ण वाढणार पुढे. हे बघा, 1 महिन्याभरामध्ये चांगली फळं होतील. इकडे केळी पण झालीत बघा. हे बघा, केळी पण झाली. हे बघा, हा दुसरा केळा झाड आहे. आणि इकडे हा तिसरा पण आहे. हे बघा, हे बघा, सर्व लागवड केलेली आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. ॲक्च्युली आपल्या शेंगा काढायच्या होत्या, पण आज वेळ कमी आहे मित्रांनो. हे बघा, ही काळी मिरी पण झालेली आहे. आता हे पण काढायची, पण वेळ कमी आहे आज. हे बघा, काळी मिरी पण झालेली आहे. 2 प्रकारची काळी मिरी आहे. ही जी तुम्ही बघताय ना, ही आणि ती गावठी आहे, ती पहिली दाखवली. रामफळ आहे, तेजपत्ता, पावट्याच्या शेंगा झाले तिथे. बघा, पावट्याच्या शेंगा झालेल्या आहेत. काढायला आपल्याला वेळ नाही, लवकर निघायचं आपल्याला. शेवग्याचे झाड लावलेले आहेत. बघा, शेवग्याचे झाड लावलेले आहे. आणि नारळातील नारळ पण आज आता चांगले पकडलेले आहेत. तेव्हा तुम्हाला लांबून दाखवून. हे बघा, तिथे पण पकडलेत, सुपारी पण पकडलेली आहे आणि नारळ पण पकडले. चांगल्या पद्धतीने झालेले आता. तर मित्रांनो,
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. खास करून काजूची लागवड ही अवश्य सर्व मित्रांनी, सर्व मंडळी करणं गरजेचं आहे. आपली जागा आहे कोकणामध्ये, स्वतःची जागा आहेत, तर त्याच्यामध्ये लागवड करा. भविष्यामध्ये त्या झाडापासून जो उत्पन्न मिळेल ना, त्याच्याने काही ना काही तुम्हाला सपोर्ट होऊ शकतो. कारण आज कसं झालं आहे, आपल्या कोकणातले बरेचसे सर्व मंडळी ही मुंबईमध्ये स्थायिक झालेली आहे आणि मुंबईमध्ये स्थायिक झाल्यामुळे त्यांच्याकडे वेळ कमी असतो इकडे गावाकडे येण्यासाठी. पण जेव्हा तुम्ही वेळ मॅनेज करणार आणि ठरवणार की आपल्याला वर्षातून एकदा जाऊन लागवड करण्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे आणि लागवड करून गेलेत तर त्याचं फळ बघा. लागवड करण्यासाठी मोठा वेळ लागत नाही. काजूची लागवड अशी आहे, तुम्ही एक 3-4 वर्षाची जर झाडं लावलीत ना, तर त्याला पाणी नाही घातलं तर ते जगतो झाड. आणि असं जर वेळ काढलात तर भविष्यामध्ये चांगला त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, आवडली तर हे व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील राठोडे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, हा पूर्ण आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो मी. आता मी माझ्या शेतामध्ये उभा आहे. हे बघा, पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे आणि हे आपण स्वतः डेव्हलप केलेलं आहे सर्व. बघा मित्रांनो, मी मंडणगडला राहतो, पण आठवड्यातली एक व्हिजिट माझी शेतावरती असते. कारण आपले टार्गेट आहेत, त्या टार्गेटप्रमाणे आपण काम करतो.